महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली आणि याचविषयी बोलण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपण आपल्यासोबत आहेत। नाना भाऊ, बैठक पार पडली, वंचित बहुजन आघाडीकडून जे आहे ते एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर चर्चा होईल। शरद पवारजी, उद्धवजी, आम्ही, प्रकाश आंबेडकरजी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख, काँग्रेसचे प्रमुख असं बसून त्याच्यावर चर्चा करू आणि प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर चर्चा केली जाईल आणि त्या पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय केला जाईल। आणि आम्हाला असं वाटतं की मिनिमाइज होईल त्याच्यामध्ये, प्रकाश आंबेडकर साहेब ताणतील नाही आणि आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे, ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत ते राहतील। या प्रस्तावासोबत आणखी काही प्रस्ताव होते, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं ओबीसी उमेदवार देखील द्यावे, त्याचसोबतच मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी जालन्यातून द्यावी, असे देखील अनेक प्रस्ताव जे आहेत ते वंचित बहुजन ते राहणारच आहेत ना। सोशल इंजिनिअरिंग आमचं महाविकास आघाडीमध्ये आहेच, राहणारच आहे, त्याच्यामुळे काही तो वेगळा प्रस्ताव नाही। अंतिम जागा वाटपाचा निर्णय केव्हा होईल, कारण की आज ही शेवटची बैठक सांगण्यात आली? झालं ना, आता तयारी झालेली आहे आमची, लवकरच होईल। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा होता, यवतमाळचा दौरा जो आहे तो चर्चेत होता, कारण की ज्या खुर्च्यांवरती स्टिकर होते त्या खुर्च्यांवरच्या स्टिकरमुळे यवतमाळचा दौरा चर्चेत होता, त्याकडे कसं पाहता? तुम्ही पाहिलं असेल की याच्यामध्ये 12 कोटी रुपये, 12 कोटी 70 लाख रुपये नुसत्या आपल्या पेंडॉलसाठी खर्च केला गेला होता, 3.5 कोटी रुपये हेलिपॅडसाठी खर्च जनतेच्या म्हणजे सरकारच्या तिजोरीतून खर्च केला गेला होता। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सगळ्या बसेस बुक करून आजच्या दिवशी पोरांना शाळेमध्ये जायला संधी नाही, कोणी बिमार असेल तर त्याला दवाखान्यात जायला पण नाही आणि महिलांना एक प्रकारचं कोंबून आणलेलं आहे बसेसचं, आपण व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत ते पण आपण पाहिलं। कोणाच्याकडे लग्न असेल, कुठला कार्यक्रम असेल तर 2 पॅसेंजर जास्त असेल तर दंड केला जातो। या सरकारवर दंड केला जाईल का, कारवाई केली जाईल का? कायदा सगळ्यांना समान असतो, पण तसं नाही। आणि मग आता हे सातत्यानं जे फेकूगिरी भाजपच्या वतीनं केली जाते, त्यांचे मोठे मोठे नेते फेकतात, त्यामुळे स्वाभाविक आहे की महिलांमध्ये तो राग होता आणि महिलांनी स्वतः स्टिकर त्या ठिकाणी राहुल गांधींचं लावलं आणि त्या ठिकाणी खरीच चर्चा मोदींच्या भाषणाची नाही का मोदींच्या घोषणांची नाही। आज राहुल गांधीच्याच नेतृत्वात देशामध्ये सरकार व्हावी अशा पद्धतीचा संदेश विदर्भाच्या यवतमाळमधून पूर्ण देशाला देण्याचं काम त्या भागाच्या महिलांनी केलेला आहे, त्याच्यामुळे तो एक संदेश आहे, तो समजला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा होता, तो यवतमाळचा दौरा त्यांच्या भाषणांनी किंवा घोषणांनी नाही तर केवळ जे राहुल गांधी यांचे स्टिकर लावले होते यामुळे चर्चेत होता। त्याचसोबतच वंचित बहुजन आघाडीने जो आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावरती आम्ही नक्कीच विचार करू, चर्चा करू, परंतु हा विचार आणि चर्चा करत असताना वरिष्ठ नेते सोबत असेल, अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रवी साखरकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।